अर्धापूर तालुक्यातील मालेगाव परिसरात सुरू असलेल्या सततच्या लोडशेडिंगमुळे नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी थेट महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालत जाब विचारला. मालेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अनियमित वीज पुरवठा आणि लोडशेडिंगमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी मालेगाव येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालत नेमकं लोडशेडिंग कधी बंद होणार, सततच्या वीज पुरवठा का खंडित होतो, अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ लोडशेडिंग बंद करून नियमित वीज पुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली. अन्यथा येत्या काळात तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव परिसरातील नागरिक आता आश्वासन नव्हे तर नियमित वीज पुरवठ्याची अपेक्षा करत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नमस्कार, मी गजानन. आपण पाहत आहात युवा राज्य न्यूज. आज आपण मालेगाव या ठिकाणी आलो. अक्षरशः मालेगावातली मागील काही दिवसापासून रोज रात्री जी लाईट जात आहे, रोज रात्री जे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे, या सर्व त्रासाला कंटाळून मालेगावचे काही तरुण मंडळी आज या MSCB ऑफिसमध्ये इंजिनियर साहेबांना विचारण्यासाठी आलेले आहेत. आज आपण त्यांनाच विचारूत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊत की त्यांच्या कशामुळे लाईट बंद आहे, लाईटचा नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि ही किती दिवस असं सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. आपल्यासोबत आहेत मालेगावचे कनिष्ठ अभियंता शुभम कळसकर साहेब. साहेब, जे सतत जे मालेगावची जी लाईट जात आहे त्याचं नेमकं काय कारण? मालेगावचा सध्याचा लोड आहे 200 एम्पियर करंट चालू आहे. सध्या दिवस म्हणजे मॅक्झिमम लोड 200 एम्पियर चालू आहे. तर ते कारण कसं आहे की बाबा आपलं 120 एम्पियर रात्री पीक लोडला करंट चालले आणि आपला नियम कसा आहे की बाबा जर 30% ऑफ मॅक्झिमम करंट असेल तर आपण 30% ऑफ मॅक्झिमम हे आहे 60 एम्पियर. जर पीक लोडचा आपला करंट जर 60 एम्पियर जाऊ लागला तर आपल्याला ती फीडर मिक्स फीडर आहे, मालेगाव मिक्स फीडर आहे, 2 फेजवर आपण चालवता. जर 60 एम्पियर करंट जाऊ लागलं ते आपल्याला चालू करण्याला परवानगी आहे. सध्या ते चालू आहे, कारण लोड वाढलेला आहे सगळ्यांचा. तर 60 एम्पियर करंट जाऊ लागलं ते आपल्याला चालू करायला परवानगी आहे. पण आपला करंट चालला त्याचा डबल म्हणजे 120 एम्पियर करंट चालला, तर आपल्याला ते म्हणजे नाईलाजाने आपल्याला ते बंद ठेवावं लागेल सप्लाय. बाकी गावठांची फीडर आहे त्याचा करंट आपल्याला 10 एम्पियर 20 एम्पियर चालू आहे, कारण ते सेपरेट फीडर झालेले आहेत. काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की इथं जे नवीन झालेला रिलायन्स प्लांट आहे त्याला जर करंट जात आहे, त्या करंट जात असल्यामुळे आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आणि दुसरा एक प्रश्न आहे की ह्या सर्व आपण जे टेक्निकली गोष्ट ज्यावेळेस आपण धरता त्यावेळेस आमच्यासारख्या किंवा गावातील सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची सायंकाळच्या वेळी जी लाईट घालतात, हा महत्वाचा प्रश्न तोच येतो की सायंकाळी लाईट का जात? आता कसं आहे, दिवसा कोणी असं म्हणजे घरी जास्त नसते, 100% लोक तर घरी नसतात दिवसा. आणि संध्याकाळी कसं लोक कोणी कामावून येतात, कोणी लोड वाढलेला असते आपला, म्हणजे मॅक्झिमम लोड त्याच टाइमला संध्याकाळी 6 ते 9 हे पीक टाइम असते. सकाळचा आणि संध्याकाळचा हे पीक टाइम असते, 6 ते 9चा पीक टाइम असते. त्या टाइमचाच लोड आपला मॅक्झिमम होते. मग ते काय होते की बाबा डिमांड आपली म्हणजे जनरेशन तर सेम राहते आणि डिमांड म्हणजे कंझ्युमरचा जे वापर आहे ते वापर वाढते, त्याच्यामुळे आपण डिमांड वाढते आणि करंट सुद्धा वाढते. त्याच्यामुळे आपल्याला कसं आहे, लोड वाढल्यामुळे नाईलाजानं आपल्याला ते बंद ठेवावं लागतं सप्लाय, ही मिक्स फीडर असल्यामुळं. आणि हे तुम्ही जे विचारले ना की आपल्या कासारखेडा जी आहे प्लॅन्ट, त्या प्लॅन्टचा काही करंट किंवा ते सप्लाय जे आहे 132 kV कुरुंद्यावरून चालू आहे सध्या सप्लाय. आणि हे जे आपलं मालेगाव ठेवलेलं आहे ते 132 kV कुरुंदा, 33 kV कामठ्यावरून आपल्याला सप्लाय होते. त्याच्यामुळे ह्याचा आणि त्याचा काही तसं तफावत असेल काय वाटत नाही मला तेवढं. या सतत चालू असलेले जे समस्या आहे त्याच्याबद्दल तुम्ही वरिष्ठांना काही कळवलेलं आहे का, किंवा वरिष्ठांचं काही पत्रव्यवहार आपण केलेत का? वरिष्ठांना तर आम्ही वारंवार चर्चा करता बाबा, म्हणजे मॅक्झिमम लोड चालू असेल कसं करावं किंवा काय नाही. ते आता ते वरून लोड शेडिंग असल्यामुळं आपल्याला तेवढं काय आपण हे करू शकत नाही ना, इंडिपेंडेंटली निर्णय घेऊ शकत नाही. किंवा हे अप्पर सबस्टेशन म्हणजे ट्रान्समिशन सबस्टेशन करून आम्हाला इमर्जन्सी लोड शेडिंग घ्यावंच लागते कंपल्सरी लोड वाढल्यामुळे. काल झालेल्या DPTC मध्ये हा सर्वात महत्वाचा आणि आकर्षणाचा मुद्दा ठरलेला होता की लोड शेडिंगचा. त्याबद्दल आपल्याला काही नवीन अपडेट आलेली आहे का, किंवा मग ह्याच्यावर काही सोल्युशन निघालेलं आहे का? अपडेट म्हणजे असं आहे की साहेबांना आमच्या सांगितले की बाबा जर मॅक्झिमम करंटच्या 30% जर तुमचा लोड संध्याकाळी जात असेल तर ते फीडर चालू ठेवायला हरकत नाही. त्यांनी असं मला सांगितलेलं आहे आम्हाला, म्हणजे कंबाईन आमचे जे ग्रुप आहे इंजिनियर लोकांचा नांदेड झोनच्यावर काय पूर्ण, कारण हे पूर्ण झोनमध्ये चालू आहे. मिक्स फीडर जे आहेत ना सगळ्या झोनमध्ये मिक्स फीडर आहेत. काही भागच म्हणजे 20-30%च भाग आहे असा की तिथं फीडर सेपरेशन झालेलं आहे.
त्या मिक्स फिडरमध्ये आपलं मालेगाव पण आलेलं आहे, त्याच्यामुळे मालेगावला थोडा प्रॉब्लेम व्हायला. हे मालेगावचा प्रॉब्लेम आताच मी ते कॉन्ट्रॅक्टरच्या सुपरवायझरला बोललेलं आहे. ते सुपरवायझर मला म्हणले की खात्री दिली की 50% काम तुमचं मी 15 दिवसामध्ये करून देतो. मग त्याच्यामुळं काय होईल, 50% गाव आपल्या गावठाणावर होईल आणि 50% गाव आपलं मिक्स फिडरवर होईल. त्याच्यामुळे मिक्स फिडरचा जे लोड आहे ते 60 अँपिअर पर्यंत येऊ शकते आणि आपण ते लोड आपण मिक्स फिडर आणि गावठाण फिडर ऍट टाइम चालू ठेवू शकतो. मला हे म्हणायचं. म्हणजे हा सततचा त्रास आणखी 15 दिवस आम्हाला सहन करावा लागेल. नाही नाही, आता पाऊस आज तर पडलेला होता. जर समजा 1-2 दिवस आज पाऊस पडला तर लोकांचा शेतातला जे लोड आहे ते कमी होईल. आणि मेन ड्रॉबॅक कसं आहे की आपलं मालेगाव फिडर मिक्स दोन फेजवर चालू असल्यामुळं प्रॉब्लेम असा आहे, लोड खूप वाढलेला आहे. लोक 2 फेजवर मोटरी चालवतात, त्याच्यामुळे आपण कुणाकुणाचे हात धरू शकतो. आपण थेट ड्राईव्ह घेता किंवा काय घेता तरी सुद्धा लोड तिचा कमी झालेला नाही, कारण मालेगावचा एरिया खूप वाईड आहे, धामदरीपर्यंत गेलेला आहे. काल आपण धामदरीचा कट पॉईंट सुद्धा ओपन केला तरी आपला फक्त 5 ते 6 अँपिअरचा करंट कमी झाला. करंट काही कमी व्हायला तयारच नाही, कारण 2 फेजवर लोक चालवतात सगळं. आणि आपण कोणाकोणाला बोलणार की बाबा शेगड्या बंद करा, तुमचे एसी बंद करा या टाइमला, पीक टाइम कसं असते. आता पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळीकडेच पीक टाइम असते ना, 6 ते 9चा सगळेजण लोक या टाइमला उपकरणे आपले वापरतात. बाबा एसी किंवा काय घरगुती कोणी शेगडीवर स्वयंपाक करते किंवा काय करते. नाही साहेब, दुसरा एक विषय आता तुम्ही एसीचा विषय काढला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा ग्रामीण भाग आहे आणि इथं जर तुम्ही शोधून जरी काढले तर कोणाच्या घरात एसी सापडणार नाही. नाही, त्याचा विषय एक म्हणण्याचा झाला की बाबा पण मॅक्झिमम लोकांकडे म्हणजे जे आपण हे करता ना, स्वयंपाक वगैरे करता जे शेगड्या वगैरे असतात मॅक्झिमम तिचे 2000 अँपिअर 2000 वॅटचं ते हे असते, कॉईल वगैरे असतात, त्याच्यामुळे ते लोड मॅक्झिमम वाढते. माझं हे म्हणणं आहे. धन्यवाद साहेब. हे होते आपल्यासोबत इंजिनियर साहेब. पण ह्यांच्या या सर्व एकंदरीत बोलण्यातून असं लक्षात येते की हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल हे अजून काही क्लिअर झालेलं नाही. आणखी काही दिवस असा त्रास आपल्याला सहन करावा लागेल आणि पाऊस पडल्यानंतर हा क्लिअर होईल का त्रास? 100% पाऊस पडल्यानंतर हा त्रास सहन क्लिअर होऊ शकतो आणि तिथे आपल्या सुद्धा एक 8 ते 15 दिवसामध्ये त्यांनी करतो म्हणले काम गावठाणचे. पण गावठाणचं हे काम आता बरेच दिवस झाले चालू आहे आणि त्या संबंधित गुत्तेदाराच्या दिरंगाईमुळे हे त्रास आम्हाला एकंदरीत गाववाल्याला सहन करावा लागत आहे. पातळीपर्यंत आपण डिस्कशन पण केलेलं आहे. वरिष्ठांकडून त्या एजन्सीला सांगितलं की बाबा काम फास्ट करा, त्यांचं काम असं त्याला काम चालू आहे. ठीक, धन्यवाद साहेब. आज या जवळपास खेड्यामध्ये खरोखर इतका त्रास चालू आहे. लेकराबाळाचे शिक्षण आणि शेताकडून येणारे शेतकरी शेतमजूर ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस संध्याकाळी अंधार आहे. 10:30 पर्यंत जेवण करायचा आणि झोपण्याचा टाइम जे आहे ते सर्व या परिसरातील जीवन विस्कळून गेलेलं आहे. तरी आज आम्ही साहेबांना जे विनंती केलेली आहे, आम्हाला कमीत कमी संध्याकाळची लाईन द्या. सकाळी अर्ध्या तासाच्या नंतर नसली तरी चालते, पांघरून झोपता येईल. पण लेकरायला जेवण करण्यासाठी छोट्या लेकरायला जे काय आता 4 महिन्याचे 6 महिन्याचे लेकरं आहेत त्यांना सुद्धा खूप मच्छराचा त्रास आहे. आणि खरोखर आता पावसाळ्याचा दिवस आहे, मोठे इशारी साप विंचू हे घरामध्ये येत आहेत. इतका त्रास असून सुद्धा हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन देऊन त्याला एक इशारा दिला आहे. आज मालेगाव इथे MECB ऑफिसला एक निवेदन देण्यात आलं की लोड शेडिंग आज नांदेड जिल्ह्यातली गाजत आहे. आमदार खासदार बोलून सुद्धा अधिकारी ऐकत नाहीत त्यांना. म्हणजे आमदाराने किंवा खासदाराचं महत्वच नाही या नांदेड जिल्ह्यामध्ये. पालकमंत्री असून सुद्धा पालकमंत्र्याचंही कोणी ऐकत नाही. आज छोटे लेकरं शाळेत जायचे संध्याकाळी 6 वाजता शाळेतून येतात आणि त्यांना 10:30 पर्यंत जर लाईट नसेल तर ते अभ्यास कधी करतील, सकाळी कधी उठतील आणि कधी जातील. त्याच्यामध्ये वर्धाचा बी समावेश आहे. काल रात्री एक अशी घटना होती की त्यांना लाईट नसल्यामुळे त्यांचा BP लो झाला, हवा नसल्यामुळे BP लो झाला, वरून पाणी पडत नाही. आणि मला एक म्हणायचंय, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही जसे आमदार खासदार फोडता तसं आभाळाला फोडून एकदा पाणी टाका. शेतकऱ्याचं जरा याच्याकडे लाईनकडे बघा तुम्ही जरा.